श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. आपली आर्थिक स्थिती बळकट राहावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. यासाठी अनेक जण रात्रंदिवस मेहनत करतात. बऱ्याचदा मेहनत करूनही यश मिळत नाही. त्या मेहनतीला माता लक्ष्मीची साथ मिळत नाही. म्हणजेच काय, आपल्या मेहनतीचा, आपल्या कष्टाचा योग्य तो मोबदला आपल्याला मिळत नाही. मग काय होतं की आयुष्याची बरीच वर्ष, जवळजवळ बऱ्याच जणांचं तर अर्ध आयुष्य कष्टामध्ये जातं, पण शेवटी हातात बघितलं तर काहीच उरत नाही. कारण जो पैसा येतोय तो दवाखान्याला जातोय, घरामध्ये खर्च होतोय, त्या पैशाला बरकतच नाहीये किंवा त्या आपल्या कष्टाचा योग्य तो मोबदलाच आपल्याला मिळत नाहीये. मग आपले दिवस पालटावेत, आपले ही चांगले दिवस यावेत असं तुम्हाला, मला, प्रत्येकाला वाटतं. आणि जेव्हा आपले दिवस पालटणार आहेत, आपले चांगले दिवस येणार आहेत, त्यावेळेला हा निसर्ग आपल्याला काही संकेत देतो की माता लक्ष्मीची आता आपल्यावर कृपा होणार आहे. जेव्हा आपल्या कष्टाला, मेहनतीला यश मिळत नाही, अशा वेळी माता लक्ष्मी प्रसन्न नाही असं आपण म्हणतो. तर एखाद्याला कमी मेहनतीतही जास्त लाभ होतो, अशा व्यक्तींवर माता लक्ष्मी प्रसन्न आहे असं आपण म्हणतो. सनातन धर्मात माता लक्ष्मीला संपत्तीची देवी म्हटलं जातं. असं मानलं जातं की ज्या कुटुंबावर माता लक्ष्मीची कृपा असते त्यांना कधीही आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत नाही. लक्ष्मी देवीच्या कृपेने साधकाचे धन सदैव भरलेले राहतं. खरं तर शास्त्रांमध्ये असं म्हटलं आहे की देवी लक्ष्मीच्या आगमनापूर्वीच एखाद्या व्यक्तीला काही संकेत मिळू लागतात, ज्यामुळे त्याचं भाग्य बदलू शकतं. चला मग आता आपण ती जी संकेत कोणते आहेत जे तुम्ही ओळखू शकता की आता खरंच आपले दिवस पालटणार आहेत ते बघूया. तर सर्वात पहिलं बघा की जेव्हा तुमचं एखाद्या कामामध्ये तुम्हाला सक्सेस मिळणार आहे, जसं की तुमचा उद्योगधंदा, व्यवसाय असू द्या, नोकरी असू द्या, किंवा सध्या काही नाही, तुम्ही नोकरीच्या शोधात आहात आणि एखादी ऑफर वगैरे तुम्हाला मिळालेली आहे. अगोदर तुम्ही खूप म्हणजे टेन्शनमध्ये की पैसा कसा येणार, काय येणार, पण अचानक ना म्हणजे तुम्ही रिलॅक्स झाला आहात. तुमच्या मनामध्ये एक की हो, मी हे केलं ना सगळं ठीक होईल माझं आता, हो मला सक्सेस मिळणार आहे. म्हणजे ज्या डोक्यामध्ये तुमच्या हजारो विचार होते, एक प्रकारची चिंता होती आणि तुम्ही अचानकपणे शांत झाला. तुमच्या मनातील तो प्रश्नांचा जो गोंधळ आहे तो निघून गेला आहे. तुम्हाला हलकं आणि रिलॅक्स फील होत आहे. ज्या परिस्थितीची तुम्हाला भीती वाटत होती त्याचं आता तुम्हाला वाटत आहे की नाही इझी, हा हे होणार आहे, अरे होऊन जाईल ना, त्यात काय एवढं. अशी जेव्हा तुम्हाला फिलिंग येते तर तुम्ही समजून जायचं की तुम्ही जे कोणतं काम करत आहात किंवा तुमच्या समोर एखादी जी कोणती गोष्ट आली आहे त्याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला यश मिळणार आहे. माता लक्ष्मी स्वतःहून तुमच्यापर्यंत चालत आलेली आहे आणि माता लक्ष्मीच्या कृपेने तुमचं सगळं चांगलं होणार आहे. तुमचे चांगले दिवस येणार आहेत. हा झाला पहिला संकेत. त्याच्यानंतरचं दुसरं म्हणजे काय बघा की आपलं असंच कसं तरी आयुष्य चाललंय, रोजचं खाणं पिणं, रडगारानं, भांडणं वगैरे हे चालू आहे आणि अचानकपणे तुम्ही, मी असं म्हणत नाही की महाराजांचंच, तुम्ही कोणत्याही एखाद्या देवाबद्दल तुम्हाला कोणी सांगितलं किंवा एखाद्या गुरूंबद्दल तुम्ही कुठे ऐकलं, वाचलं आणि तुम्हाला ना त्यावेळेला जे आपण म्हणतो ना की आपण मन अंतकरणापासून की म्हणजे तुम्ही भावुक झाले आणि तुम्हाला वाटलं की नाही हा माझा शेवटचा स्टॉप, इथंच मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार. आणि तुम्ही कोणाला काही विचारलं नाही, तुम्ही ना यूट्यूब सर्च केलं ना, तुम्ही कुठे काय केलं, तुम्हाला कोणी सांगितलं किंवा तुम्ही ऐकलं ह्या देवांचं, ह्या गुरूंचं असं असं करायचं असतं, तुम्ही डायरेक्ट करायला लागले. तुम्ही हा नाही विचार केला याचे नियम काय आहेत, मग मी केलं तर चुकेल का, मग मी करू शकते का, मग मी तसं करू शकते का. नाही, तुमच्या मनात आलं की म्हणजे एकदम त्यांच्या प्रती जे आपण म्हणतो ना की श्रद्धा, प्रेम तुमच्या अंतकरणापासून जागृत झालं आणि तुम्ही डायरेक्ट त्या सेवेला लागले किंवा त्या पारायणाला लागले किंवा त्या पूजेला लागले आणि त्याच्यामध्ये तुमचं मन रमू लागलं आणि त्या सेवेमध्ये आल्यापासून तुम्हाला एक प्रकारची शांतता, तुमच्या घरामध्ये बदल तुम्हाला जाणवू लागला. तुमच्या वागण्यात, बोलण्यात, स्वतःमध्येच तुम्हाला फरक जाणवू लागला. आजकाल तुम्हाला या सेवेत आल्यापासून परिस्थितीची भीती वाटत नाहीये. तर अशा वेळेला समजून जा की माता लक्ष्मीची तुमच्यावर कृपा होणार आहे आणि 100% काय 1001% तुमचे जे दिवस आहेत ते बदलणार आहेत. कारण तुम्ही ज्याही देवाची सेवा करताय, ज्याही गुरूंची सेवा करताय ते तुमच्या नशिबाची साथ मिळवून देण्यासाठी आणि तुमचे जे काही वाईट कर्म आहेत ते संपत आलेले आहेत आणि चांगल्या दिवसांची सुरुवात होणार आहे, ती त्यांच्या कृपेने होणार आहे. म्हणूनच तुमच्या आयुष्यामध्ये ते आले किंवा त्या देवाची तुम्ही अचानकपणे काही माहित नसताना, काही नसताना, न भीता न घाबरता
तुम्ही सेवा करताय, तुम्ही तुमचा हात त्यांच्या हातामध्ये दिलाय, तर 100% तुमचे दिवस पालटणार आहेत. त्याच्यानंतरचा पुढचा जो आपण नैसर्गिक संकेत जे म्हणू शकतो, तर घरामध्ये सरडे दिसणे सामान्य आहे, परंतु अंधार पडल्यानंतर जर तुम्हाला 3 सरडे एकत्र दिसले तर ते धनाच्या आगमनाचे लक्षण असू शकतं. याचा अर्थ असा देखील होऊ शकतो की आपण लवकरच पैशाशी संबंधित समस्यांपासून मुक्त होणार आहोत. बघा, सरडे तर एखादा वगैरे इकडून तिकडून जाताना दिसतो, पण तुम्हाला एकाच वेळेला 3 सरडे एकत्र दिसले आणि स्थिर बसलेले, शांत बसलेले, तर त्यावेळेला हा संकेत आपण समजायचा आहे. रात्रीच्या वेळी तुमच्या घरात काळ्या मुंग्या दिसल्या तर तो देखील शुभ संकेत मानला जातो. याचा अर्थ असा की लवकरच तुमच्या कुटुंबावर माता लक्ष्मीची कृपा होणार आहे. अशा वेळी मुंग्यांना पळवण्याऐवजी त्यांना साखर किंवा पीठ अवश्य घाला. आणि आपलं तुम्ही बघा की तुमच्या आयुष्यातून स्ट्रगल संपत नाहीये, कष्ट मेहनत हे संपतच नाहीये, तर अशा वेळी सुद्धा तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे एखादं मोठं झाड असेल, पिंपळाचं, वडाचं, याच्या खाली बघा जास्त मुंग्या असतात, तर तिथे ना तुम्ही रोजच्या रोज किंवा रोज जर शक्य नाही झालं तर शनिवार तरी तुम्ही आपलं गव्हाचं पीठ थोडंसं जाडसर काय करायचं, मिक्सरमध्ये फिरवायचं, थोडासा रवा घ्यायचा, हे दोन्ही भाजायचं. भाजून ते थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपली जी साखर असते ते मिक्स करायची आणि हे कायम टाकत राहायचं. बघा, हळूहळू जर तुम्हाला सतत अपयश येत असेल, तुमचं कोणतंच काम पूर्ण होत नसेल, तर तुमचं ते काम पूर्ण व्हायला सुद्धा सुरुवात होईल आणि तुमच्या आयुष्यातील दुःख, कष्ट हे सुद्धा दूर होऊन नशिबाची साथ, माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होत आहे. तुमचे कामं जे आहेत अधिक गतीने, वेगाने सक्सेसफुल होत आहेत, याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्याल. त्यानंतरचा पुढचा नैसर्गिक संकेत आहे तो म्हणजे संध्याकाळी घरात किंवा आजूबाजूला पक्ष्यांचे घरटे दिसले तर ते शुभ लक्षण मानले जाते. म्हणजे माता लक्ष्मी तुमच्या घरी येणार, आपले दिवस उजळणार असा याचा संकेत होतो. त्याचबरोबर जर स्वप्नात बासरी, कमळाचे फूल, गुलाब किंवा झाडू यासारख्या गोष्टी दिसायला लागल्या आणि या वारंवार दिसायला लागल्या तर ते माता लक्ष्मीच्या आगमनाचे एक लक्षण असू शकते किंवा हा एक संकेत असू शकतो. अशी स्वप्ने पाहिल्याने व्यक्तीच्या जीवनात येणाऱ्या आर्थिक समस्यांपासून त्याची सुटका होणार आहे असं मानलं जातं. त्यामुळे हे जरी तुम्हाला हा संकेत दिसत असेल तरी तुम्ही समजून जा की जे कोणतं काम आहे ते आपल्याला अजून म्हणजे काय म्हणतो आपण लक्ष देऊन आणि जोमाने करायचं आहे, कारण यामुळे आपल्या नशिबाची साथ आपल्याला मिळणार आहे आणि आपले दिवस पालटणार आहेत. याचबरोबर अचानक तुमच्या उजव्या हाताला खाज सुटू लागली तर हे स्पष्ट लक्षण आहे की तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होणार आहे. एखादं काम तुम्ही त्यावेळी जर करत असाल तर नक्कीच त्या कामातून तुम्हाला चांगला फायदा होणार आहे, हे देखील त्यामागचं एक लक्षण असू शकतं. तर या पद्धतीने ही काही छोटे छोटे संकेत आहेत जे माता लक्ष्मी आपल्या घरात येण्यापूर्वी किंवा आपले दिवस पालटण्यापूर्वी आपल्याला मिळतात. याने काय होतं बघा की हे खरं की खोटं असं काही नाही, पण याच्यामुळे काय होतं, जे काही नकारात्मक आपल्या डोक्यातले विचार आहेत ते निघून जातात आणि कुठेतरी आपण सकारात्मक होतो. सगळं दुःख, तेच निगेटिव्ह विचार, माझं काही दिवस बदलणार नाही, माझं नशीबच फुटकं वगैरे हे निघून जातील आणि आपण माझे दिवस पालटणार या उत्साहामध्ये अजून जोमाने कामाला लागतो आणि त्यामुळे आपल्याला यश मिळतं, सक्सेस मिळतं. आपल्या डोक्यामध्ये नेहमी असतं की आता माझं हे काम सक्सेसफुल होणार, कारण मला हा संकेत मिळालेला आहे, आता याच्यामध्ये मला यश मिळणार, माझ्या घरामध्ये पैसा येणार. हे तुमच्या डोक्यामध्ये सतत सकारात्मक विचार चालू होतात आणि ह्या सतत हे विचार करून ह्या गोष्टी ज्या आहेत तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये जातात आणि त्याच पुढे तुम्हाला आपल्या आयुष्यामध्ये होताना दिसतात. म्हणून कुठेतरी की नकारात्मक गोष्टी दूर करण्यासाठी सुद्धा हे जे संकेत आहेत ते प्रभावशाली आहेत. त्याचबरोबर जर तुमच्या मेन गेट जवळ रुईचं झाड असेल तर समजून जा की आपली चांगली वेळ सुरू झाली आहे. हे झाड तुमच्या भविष्यातील चांगल्या दिवसाचे संकेत आहे आणि हे जर स्वतःहून आलं तर अतिशय उत्तम आहे. जर तुमच्या घरासमोर पांढरी गाय येऊन हंबरडा फोडू लागली तर ते माता लक्ष्मीचा वास असल्याचे संकेत आहेत. गायीला गूळ पोळी भरून तिचं स्वागत केलं पाहिजे आणि ती गाय दररोज येत असेल तर नक्कीच आपले दिवस पालटणार असं आपण समजून जायला पाहिजे. त्याचबरोबर घरातून बाहेर कामानिमित्त जात असताना वाटेत पाण्याने भरलेला कलश दिसला तर समजून जा की तुम्हाला कामात यश मिळणार आहे. तुमच्या कामात निश्चितच यश मिळेल याचे हे संकेत आहेत.
तुमच्या अंगणात चिमण्यांचा चिवचिवाट सुरू झाला तर समजून जा की चांगले दिवस येणार आहेत. चिमण्यांसाठी पाणी आणि दाण्यांची व्यवस्था करा. म्हणजे रोजच येत असतील आपल्या दारामध्ये अंगणामध्ये चिमण्या, तर ती वास्तू, ती जागा सकारात्मक आहे आणि आपल्या नशिबाची साथ आपल्याला मिळत आहे हे समजून जायचं. पण कधीच तुमच्या अंगणात, तुमच्या बाल्कनीत, गच्चीवर, चिमण्या येत नसतील आणि अचानक यायला लागल्या तर तो हा संकेत आहे.